एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते खूप मस्त आणि मजेत असाल. तर इतक्या दिवस मी तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओ तर शेअर करायचे, पण लॉंग व्हिडिओ काही तुमच्यासोबत शेअर केलेला नव्हता. म्हटलं चला आज तुमच्यासोबत एक लॉंग व्हिडिओ शेअर करा. आता जे मला रेग्युलरली अगदी 1-1.5 वर्षापासून फॉलो करताय ना, तर त्या मला नक्कीच विचारतील, का ग दीक्षा तू यावेळेस वटपौर्णिमेचा व्लॉग वगैरे काही बनवला नाही का? कारण की तुम्ही बघितलं असेल मागच्या वर्षीचा व्लॉग जो होता ना, मी तुमच्यासोबत शेअर केलता, पण यावेळेस मी तुमच्यासोबत ते काही शेअर केलेलं नाही. कारण या एका वर्षामध्ये ना लाईफमध्ये खूप जास्त असे चेंजेस झालेले आहेत. त्यामुळे मग मला यावेळेस हे असं करायचं किंवा हे वटपौर्णिमा साजरी करावी हे काही मला असं विशेष वाटलं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, वटपौर्णिमा असो किंवा कोणतेही उपवास असो जे आपण आपल्या नवऱ्यासाठी करतो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी करतो, ते उपवास खरंच त्यांच्यासाठी आपण करतोय, त्यांना जाणीव आहे का? हे मला असं वाटतं कधी कधी की त्यांना असेल तर आपण करायला काही हरकत नाही. पण जर आपण एवढं सगळं एफर्ट्स टाकतोय आणि समोरच्या व्यक्तीला काही जाणीवच नाहीये, त्याला काही फरकच पडत नाहीये, तर मग हे कुठाने कशासाठी करावे? तर मला तेवढंच सांगायचं आहे, ह्या एका वर्षामध्ये खूप काही चेंज झाले. महत्त्वाचं म्हणजे नात्यामधला जो विश्वास आहे तो सुद्धा तुटला गेलेला आहे. त्यामुळे मला असं नाही वाटत यानंतर की मी कोणासाठी स्वतःला झिजवावं म्हणून. आणि राहिली गोष्ट उपवास करायची, उपवास तर मी तशीही इंटरमिटंट फास्टिंग, जर मला वेट लॉस करायचं सांगितलं ना तर मी इंटरमिटंट फास्टिंगला सुरुवात करेन. आणि अल्टिमेटली माझं जिथं 8 तास उपवास करायचा आहे तिथं माझं 16 तास म्हणजे दुप्पट उपवास होईल. आता जे कोणी पॅट्रिआर्कीला खूप जास्त असं फॉलो करतं ना, मग मी असं स्पेसिफिक सांगत नाही की फक्त लेडीजच असो किंवा जेंट्सच असो, ते मला नक्कीच म्हणतील आपल्या संस्कृतीचं काहीच पडलेलं नाही का. मला त्यांना एवढंच म्हणायचंय, तुम्हाला करायचं असेल तर करा, बिंदास्त करा, मला त्याच्यावर काहीच म्हणणं नाही. पण ज्यांना नाही करायचंय ना, त्यांच्यावरती बळजबरी थोपू नका. कारण की मी अशा बऱ्याच लेडीज बघितलेल्या आहे, त्या आदल्या दिवशी असा डोमेस्टिक व्हायलन्स असो, असे भरपूर असे त्यांच्या घरामध्ये छळ होतात, ते सहन करून दुसऱ्या दिवशी फक्त समाजाला दाखवण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी त्या पूजेला जातात. मग त्या पूजेसाठी त्यांचं मन असो किंवा नसो, सांगायचं फक्त एवढंच आहे, मन असेल, इच्छा असेल, सगळं काही व्यवस्थित असेल आणि महत्त्वाचं म्हणजे एकमेकांवरचा विश्वास असेल ना, तर हे पूजा करायला काही जड नाही. पण जर हे काहीच नसेल ना, तर फक्त जगाला दाखवण्यासाठी आणि एक आदर्श बायको, सून हे दाखवण्यासाठी जर तुम्ही ही पूजा करत असाल ना, तर खरं सांगते नका करू. उगाच त्या पूजेचाही अपमान होतो आणि आपल्या भावनांचाही अपमान होतो, असं मला वाटतं बरं का. आता तुम्हाला काय वाटतं याबद्दल? माझे विचार तुम्हाला पटताय का? मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न सुद्धा पडला असेल की आता वटपौर्णिमा होऊन 10-15 दिवस झाले ही आता का घेऊन बसली आहे या गोष्टीचं. तर मी हे गोष्ट तुमच्यासोबत कधी शेअरही केली नसती, पण झालंय काय माहिती का, मी तुमच्यासोबत वटपौर्णिमेच्या दिवशी जो व्हिडिओ शेअर केला ना, व्लॉग, अगदी छोटासा मिनी व्लॉग होता तो, तर त्याखाली ना मला भरपूर जणींच्या कमेंट्स आल्या, ज्या की पॉझिटिव्ह कमेंट होता. पण एक ताईंची कमेंट अशी होती की 1 दिवस उपवास केल्याने काय होतं म्हणून. मी त्यांचं स्पेसिफिक नाव नाही घेणार कारण की ते त्यांचं मत असेल कदाचित. आणि सगळ्यात जास्त खटकायची गोष्ट म्हणजे त्या एक लेडीज होत्या, त्यामुळे मला ती गोष्ट ना खूपच जास्त कटकट करत होती माझ्या डोक्यामध्ये. ते म्हणतात ना, पॅट्रिआर्की सगळ्यात जास्त लेडीजच फॉलो करतात, हे मला आता सिद्ध झालंय बरं का. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, आजकालच्या लेडीज फक्त चूल आणि मुली यापर्यंत अजिबात मर्यादित नाही, त्या आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये छान काम करतात. त्यामुळे ना मला असं वाटतं की थोडंफार आपण प्रॅक्टिकल विचार करायला पाहिजे, हो की नाही? माझ्या या बोलण्यावरून, माझ्या या विचारामुळे जर तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असेल तर त्यासाठी मी खरंच क्षमा मागते, कारण की मला कॉन्ट्रोवर्सी नाही क्रिएट करायची आहे, फक्त मी माझं मत तुमच्यासोबत शेअर केलंय. तर चला आपल्या ब्लॉगवरती रिटर्न येऊया. तर आजकाल नगरमध्ये ना खूप जास्त पाऊस होत आहे, म्हणजे असं खूप जास्त विजांसह पाऊस नाही, पण कंटिन्युअसली भुरभुर चालू आहे. त्यामुळे ना इतकी जास्त थंडावा आणि इतकी जास्त चिडचिड झालेली आहे की नाही, की घरामध्ये ना अक्षरशः फॅन सुद्धा बंद करून बसावं लागते, तरी सुद्धा थंडी वाजते. इतका थंडावा आजकाल क्रिएट झालेला आहे. ते म्हणतात ना, पावसाला आपण ये म्हणतो आणि ज्या दिवशी येतो त्यावेळेस आपण कंटाळा करतो, असंच काहीतरी झालेलं आहे. तर आज सकाळी मस्त नाश्त्यामध्ये मी पोहे बनवले होते आणि त्यासोबतच चहा होता, कारण की आता पावसाळा सुरू झालाय, त्यामुळे गरमागरम अद्रकचा चहा खूप छान लागतो. त्यामुळे मस्तपैकी पोहे आणि चहाचा नाश्ता वगैरे केला. आणि त्यानंतर आहे ना, मला इथं फरशी वगैरे स्वच्छ करून घ्यायची होती, म्हणजे पुसून घ्यायची होती. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, फरशी ऑलरेडी एवढी गार आहे पण थोडीशी खराब झाली होती, म्हणून ही फरशी मला पुसून घ्यावी लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे ना, घरामध्ये प्रथम खेळतो आणि तो काही सांडलेलं पण एखाद्या वेळेस माझं लक्ष नसेल तर तो खाऊन घेतो. त्यामुळे मग मला ही फरशी आता पावसाळ्यामध्ये दररोज पुसावी लागणार आहे. नाही तर उन्हाळ्यामध्ये 1 दिवस आड पुसायची जरी म्हटलं तर काही परेशानी व्हायची नाही, पण आता पावसाळ्यामध्ये आता हे स्वच्छता ठेवणं खूप जास्त महत्त्वाचे आहे. कारण आपल्याला माहित आहे, पावसाळा सुरू झाला की माशांचा आणि चिलट्यांचा काही जे प्रमाण आहे ते कमी होत नाही, खूप जास्त वाढत जातं. आणि ते आपण अनुभवलं सुद्धा असेल. त्यामुळे ना, जितकी स्वच्छता ठेवली ना, तितकंच आपलं घर आहे ना माशांपासून आणि चिलट्यांपासून फ्री राहतं.
आज सकाळपासून मी वाट बघून होते की कधी पाऊस थांबतो आणि कधी मला बाहेर जाता येईल. तर मला आज थोडंसं शॉपिंग करण्यासाठी बाहेर जायचं होतं, जे की मला सकाळी जायचं होतं, पण सकाळी पाऊस होता त्यामुळे मला सकाळी जाता आलं नाही. आता बघूया जेव्हा पाऊस थांबेल त्यावेळेस मला जाता येईल का नाही ते, कारण की मला ना थोडीशी एक एमर्जन्सीमध्ये शॉपिंग करायची आहे. आणि तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच की मी काय काय खरेदी केले आणि कशासाठी, ते तुम्हाला अंदाजा लागूनच जाईल. मागे मी तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी देवघरामध्ये ना एक LED सेन्सर लाईट जे आहे ना ते मागवलं होतं मिशोवरून. अगदी 100-200 रुपयाचं होतं ते. पण मी आता तुम्हाला त्याचं ऑनेस्टली रिव्ह्यू देते. त्यावेळेस तर ते खूप छान काम करायचं, पण अगदी 1-1.5 महिन्यानंतर तुम्हाला सांगते हे जे LED लाईट आहे ना ते हवं तितकं छान ते काम करत नाही. म्हणजे त्याचं सेन्सर ना इतकं छान नाही बरं का. म्हणजे हवं त्यावेळेस तर ते आपोआपच चालू होतं, हवं त्यावेळेस ते आपोआपच बंद होऊन जातं. म्हणजे जेव्हा गरज आहे तेव्हा नाही, पण फालतूच्या वेळेस ते आपोआपच चालू होऊन जातं असं होतं. नाहीतर मग ना याला कंटिन्युअसली ऑन ठेवावं लागतं काही अशा पद्धतीने, त्यावेळेस हे ऑन राहतं असं हे आहे. तर बघायला गेलं ना तर लाईट छान आहे, पण याचं जे सेन्सरची क्वालिटी आहे ना ती अजिबात चांगली नाही. पण जर तुम्हाला फक्त लाईटसाठी वापरायचं असेल तर हा छान आहे, पण सेन्सरसाठी ही अजिबात चांगलं नाही. एवढंच मी तुम्हाला सजेस्ट करेल. संध्याकाळी 4-5 वाजता थोडंफार पाऊस इथं शांत झालेला होता. म्हटलं चला आता याचाच फायदा घेऊन ना जे काही खरेदी करून घ्यायची होती ते मला इथं कंप्लीट करून घ्यायची होती. त्यामुळेच इथं बाहेर पडले होते. आणि बघू शकता जिकडं तिकडं इतका जास्त गारवा होता, त्यामुळे ना प्रथमला मी घरीच ठेवलं होतं आणि त्याआधीच मी माझं जेवढं काही काम आहे ते करून घेईल. तसे त्याचे फोटोसुद्धा काढायचे होते. म्हटलं चला पहिली जी शॉपिंग आहे, जे लांब जाऊन आणायचं आहे ते घेऊन येते आणि त्यानंतर मग त्याला परत घेऊन जाऊन त्याचे फोटो वगैरे काढून घेईल असं मी विचार केला. 2-3 दुकानांमध्ये चांगलं चेक केल्यानंतर मला हवं तसं काही भेटलं नाही, पण फायनली एका दुकानामध्ये मला हवी तेवढी सगळ्या गोष्टी अगदी छान क्वालिटीमध्ये मिळाल्या. तर एवढी सगळी खरेदी वगैरे बघून तुम्हाला तर अंदाजा लागलाच असेल की मी ना आता माझ्या मुलाला शाळेत टाकणार आहे. तर तुम्हाला माझ्या बोलण्यावरून अंदाजा लागलाच असेल की मी किती जास्त एक्सायटेड आहे म्हणून. तो जेवढा एक्सायटेड नाही त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट मीच एक्सायटेड फील होत आहे. म्हणजे एक्साइटमेंट आहे मला बोलता सुद्धा येत नाहीये. आणि मी इमॅजिन करूनच खूप जास्त मनाला आनंदित करून घेत आहे. तर हो, यावर्षी मी माझ्या मुलाला शाळेत घालणार आहे. तरी थोडासा उशीर झालाय, आम्हाला 1 महिना उशीर झालाय. तसंही प्ले ग्रुपचा असं सिलेबस असं हे नसतं एवढं जास्त, पण ठीक आहे. माझ्या मुलाला म्हणजे काय माहिती का, माझा मुलगा खूप जास्त एकटा राहतो. त्याला फक्त मी एकटी आणि थोडेफार शेजारी पाजारी भेटले तेवढेच. त्याच्या व्यतिरिक्त तो जास्त म्हणजे बाकीच्या व्यक्तींसोबत संपर्कात वगैरे येत नाही. त्यामुळे त्याला खूप जास्त असं एकटं राहिल्यासारखं वाटतं. त्यामुळे मग मला असं वाटलं की त्याला यावर्षी प्ले ग्रुपमध्ये टाकायला पाहिजे, कारण की त्याला ना मुलांसोबत खेळायला असो किंवा त्याला बाहेर जायला खूप जास्त आवडतं. त्यामुळे मग मी विचार केला की यावर्षी त्याला घालायचं म्हणून. आणि तसंही तो त्या मानाने ऍक्टिव्ह आहे, बोलायला सुद्धा लागलाय, त्याला कळतं सुद्धा की आपल्याला काय करायचे काय नाही करायचे. त्यामुळे ना जेवढे बेसिक मॅनर्स मुलांना हवे असतात प्ले ग्रुपमध्ये टाकण्यासाठी तर ते त्याला मी शिकवले, तर तो त्यापैकी बऱ्यापैकी हे करतो. त्यामुळे मग मी विचार केला की त्याला आता आपण मस्तपैकी शाळेत घालूयात म्हणून. नाही तर इतके दिवस तो अंगणवाडीमध्ये जायचा, पण म्हटलं चला आता प्रॉपर एक आपण ऍडमिशन स्टार्ट करूया. त्यामुळे म्हटलं चला आता यावर्षी त्याला टाकूयात. आणि त्याची खरेदी मी इथे करून आणलेली आहे. मी खूप जास्त एक्सायटेड आहे त्याच्यासाठी. सगळे जे काही त्याच्या वस्तू आहेत, जे त्याच्या शालेय साहित्य आहे, ते मी अगदी छान क्यूट आणि स्वतःच्या हाताने अगदी निवडून खरेदी करून आणलेली आहे. आता हे मी एकटीच नाही, प्रत्येक आई आपल्या मुलासाठी करते हे मला माहित आहे. मला खूप जास्त एक्साइटमेंट आहे माझ्या मुलासाठी की तो शाळेत जातोय म्हणून त्याला सगळं काही एकदम परफेक्ट हवं असं मला वाटतं. तर महत्वाचं म्हणजे ना त्याच्यासाठी मी एक टिफिन सुद्धा मागवलाय. तो कंपार्टमेंटचा असतो नाही का, 3 कंपार्टमेंटचा, तो मी एक टिफिन घेतलाय. आणि त्याला वॉटर बॉटल सुद्धा घेतल्यात मी. तर 3 वॉटर बॉटल घेतल्या, एक सिपर वाली, एक नॉर्मल आपली जी वॉटर बॉटल असते, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केली. आणि एक आता मी नवीन घेऊन आली, ती मिल्टनची आहे, थोडी चांगली क्वालिटीची आहे. कारण की ना मी मिशोवरून एक मागवली होती अगदी 150-200 रुपयांपर्यंत. तर त्याचं असं झालं, मी तुम्हाला दाखवते. तर ही आहे ती बॉटल. तर याची तुम्हाला कहाणी सांगायचं म्हणायचं ना, तर याचा जो कॅप होता ना असं हे अशी बसवायचा असा, तोच तुटून गेला. अगदी आणून 15 दिवस पण टिकली नसेल ही, पण ठीक आहे, तो घरामध्ये पाणी पिण्यासाठी याच्याने छान पाणी पितो आणि त्याचं वॉटर इंटेक पण वाढलंय, त्यामुळे मी ही ठेवली. आणि दुसरी एक आहे जी की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये शेअर केली, ती एक नॉर्मल वॉटर बॉटल आहे. ती काही अशी फंकी वगैरे नाही, फक्त नॉर्मल स्टीलची बॉटल आहे.
आणि आता मी एक स्टीलची बॉटल त्याच्यासाठी खरेदी करून आणली आणि त्याच्यासाठी काय काय खरेदी करून आणलं मी तुमच्यासोबत शेअर करते. आता प्ले ग्रुपमध्ये त्याला कोणकोणते असे बुक असतील याबद्दल मला काय आयडिया नव्हती, त्यामुळे मी असे हे स्टिकर घेऊन आले त्याच्यासाठी, जे की नेम स्टिकर आहे. खूप छान फंकी आणि ते ॲनिमलचे कार्टूनचे असे छान असे स्टिकर होते, पण मला ते काही एवढे आवडले नाही. अगदी प्लेन स्टिकर मला आवडले म्हणून मी हे घेऊन आले. सोबतच हे असे प्लेन जे बुक कवर असतात ते घेऊन आलते आणि हे एक जी बॅग आहे ना ही मी घेऊन आलते. ही मला ना ऑनलाईन बघितली ना खूप जास्त महाग वाटत होती, पण ऑफलाईन मला खूप छान आणि अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळाली आणि क्वालिटी सुद्धा याची खरंच खूप छान आहे. त्यानंतर आहे ना मी सोबतच हे एक वॉटर बॉटल त्याच्यासाठी आणली. ही की मिल्टनची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्टेनलेस स्टीलची आहे. त्यामुळे ना ही एक हेल्दी ऑप्शनमध्ये आहे आणि छान लॉंग लास्टिंग सुद्धा आहे. क्वालिटी तुम्ही बघू शकतात, खूपच छान आहे, 10 on 10 आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रथमसाठी जर मी काही घेत असेल ना तर तेच मी प्रेफर करते की स्टीलचं असावं, कारण की आजकाल आपल्याला माहीत आहे प्लास्टिक हेल्थसाठी अजिबात चांगलं नाही. म्हणून मी प्रत्येक जी गोष्ट आहे मग ते टिफिन असो किंवा वॉटर बॉटल हे स्टीलमध्येच घ्यायला प्रेफर करते. तर ही होती जी काही बेसिक खरेदी आहे ती माझ्या मुलासाठी मी केलेली आहे आणि हे सगळं मी ऑफलाईन घेतलेलं आहे, त्यामुळे यांच्या लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड नाही करू शकत. आणि आय थिंक सो मी हे ऑनलाईन बघितलं होतं आणि ऑनलाईन हे मला खरंच थोडं महाग वाटलं, त्यामुळे मग मी ऑफलाईन घेतलं. हे मला खरंच बजेट फ्रेंडली वाटलं, त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन, तुम्हाला जर असं शालेय साहित्य वगैरे घ्यायचं असेल ना तर मार्केटमध्ये एकदा चेक करा आणि त्यानंतरच खरेदी करा. तर हेच माझं सजेशन असेल. तर चला आजचा ब्लॉग मी इथंच संपवते, कारण की आता मला खूप सारी कामं पडलेली आहे, पाणी पण आलेलं आहे भरायचं, ते पण भरून घेते. चला मग आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हो, आता यानंतर मी तुम्हाला प्रथमची जी काही जर्नी आहे शाळेची ती सुद्धा, त्याच्यानंतर त्याच्या टिफिन सिरीज जे की मी छान छान त्याच्यासाठी बनवणार आहे ते सुद्धा शेअर करणार आहे. त्यामुळे ना चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया अजून एका इंटरेस्टिंग ब्लॉग सह. तोपर्यंत बाय बाय.